गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवती अंबाए कवीरा माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे। हाची सुबोध गुरूंचा, नामा परतेन सत्य मानावे। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरुनाथ परमपूज्य श्री श्रीराम महाराज यांना वंदन करून, सकल स्थानी देवतांनाही स्मरणपूर्वक वंदन करून, सकल सत्पुरुषांनाही नमन करून, प्रवचनाच्या दुसऱ्या दिवशी आपण चिंतनाला उपस्थित झालो आहोत। आपणा सर्वांना सप्रेम अभिवादन आणि प्रवचनाला प्रारंभ। सद्गुरूंनी केलेला बोध आहे, म्हणजे उपदेश आहे। त्या उपदेशाचं एकूण स्वरूप ब्रह्मचैतन्य महाराजांनी 13 आर्या अशी रचना करून आपल्या पुढे मांडले। या पूर्ण आर्या प्रकरणाला सुबोध असं नाव दिलंय आणि तो सुबोध सद्गुरूंनी केला आहे, म्हणून तो हाची सुबोध गुरूंचा असा त्या आर्यांमध्ये शब्द येतात आणि त्या प्रकरणाचे नाव तसंच ठेवण्यात आलं। प्रास्ताविकाचा भाग पाहून झाला आहे।
ओवीच्या अर्थात थोडा प्रवेश केला आहे. एक 10 मिनिटात त्या आर्यबद्दल आणखीन बोलूया. नाम सदा बोलावे. आपण ज्यांची वैखरी वाणी चांगली आहे, निर्दोष आहे, ते अखंड बोलतच असतात. काही ना काही गरज नसताना फार बोलतो आणि कधी कधी गरजेच्याच वेळेला बोलत नाही. अखंड बोलणे आहे. कर्म करण्याकरता वाणी हे एक कर्मेंद्रिय आहे आपल्याजवळ, आणि त्या वाणीच्याद्वारे आपण आपली शक्ती फार गमावतो. विनाकारण फार शब्द बोलतो आपण. त्या बोलण्याला काही शिस्त पाहिजे. इतकं खूप बडबड करून काही मोठा आनंद आपल्यालाही होत नाही, ना आपलं बोलणं ऐकून त्यालाही आनंद नसतोय होत. आणि आपण म्हणतो तो फारच बडबड करतो. लहान पोरं विनाकारण खूप बोलतात. मोठ्या माणसांनी शिस्त स्वतःची लावावी. जे बोलण्याची गरज नाही ते नाहीच बोलायचं. आज आता स्वयंपाक करायचा आहे, भाजी कशाची करायची ठरलं, भोपळ्याची भाजी करायची. आता गप्प फार. रोज रोज त्या शेंगा खाऊन कंटाळा आला आणि त्यानं शेंगाची भाजी चांगली करताच येत नाही. भोपळ्याची करायची ठरवलं, गप्प बसावं ना. मग काय नाही करायचं त्याची यादी कशाला म्हणायची. तो रोजच करतोय ना. जरा लक्ष ठेवून तेल कमी घालीत जा, तिखट मीठ जरा पाहून घाल. काय केली होती परवाची भाजी, याची काही गरज आहे का. पण बोलतोच आपण, अनावश्यक फार बोलतो. ते ब्रह्म चैतन्य महाराज आपल्याला सांगतायत, बोल तू. बोलल्याशिवाय राहवत नाही, तर नाम सदा बोलावे. देवाचं नाव म्हणणं, वैखरी वाणी वापरायची आहे. स्पष्ट आवाजाने उच्चाराने काही करायचं आहे. नाथ महाराज हरिपाठात म्हणतात, हरी बोल, हरी बोला, हरी बोला, ना तरी अबोला, इतर गलबला कामा नये. पुष्कळ संतांनी हरिपाठ लिहिले, त्यात हा नाथांचा हरिपाठ आहे. हरी बोला, हरी बोला. आणि ते बोलणं येत नसेल तर हरी बोलू नका, दुसरंही काही बोलू नका, गप्प राहा. ना तरी बोला. पण इतर बडबड मात्र अजिबात करू नका. मग आम्ही ठरवलं तर नामही पण नाही म्हणायचं, नाही तर ते म्हणायचं. नाम सदा बोलावे. सतत बोलायचं आहे ना. हरी हरी म्हण, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि ज्यांची वाणी, ज्यांचं तोंड हरी म्हणत नाही, त्यांच्याबद्दल नाथ महाराज म्हणतात, नामाविणे मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. ज्या तोंडामधून हरी निघत नाही, राम शब्द निघत नाही, ते तोंड एखाद्या बिळासारखं आहे, ज्या बिळामध्ये सर्प राहतो. म्हणजे आपलं तोंड सर्प राहण्याचं घर झालं. सर्प कोणता? जिव्हा. आपली जीभच सर्प आहे. आणि आहे की नाही जीभ फार विषारी, लोकांच्या चित्ताला छिद्र पडतील असं ही वाणी बोलते, विषारी वाणी बोलते. आणि म्हणून त्या जिभेला सर्प म्हटलंय. जी असं कटू बोलत राहते
दुसऱ्याच्या चित्ताला, हृदयाला घरं पडतील असं बोलत राहते, ती वाणी सर्पच आहे. आणि हा सर्प कुठे राहतो, त्या जागेला सर्पाचं बीळ हे मुखच आहे. आणि ती नुसता साधा सर्प नाही, जीभ काळं सर्प आहे. काळं सर्प म्हणजे ज्याच्या दंशाने मृत्यूच होतो त्याला काळं सर्प म्हणतात. काही साप चावले तरी विष उतरून जातं, माणसं जगतात. पण एखादा सर्प चावला म्हणजे जिवंत राहण्याची शक्यताच संपली. असा महाविषारी सर्प धामण आहे. ते जिव्हा काळं सर्प आहे. एकदा ती सवाह्यात काही बोलली, धर्मविरुद्ध बोलली, दुसऱ्याचा उपमर्द करण्यासाठी बोलली, तर त्या चित्ताला, ऐकणाऱ्याच्या चित्ताला इतक्या वेदना होतात, त्याला त्या प्रकारचा धक्का सहन होत नाही, त्याचा मृत्यू होतो वाईट वाटल्याने. इतकी ही जीभ वाईट आहे. आणि मग कधी कधी असं वाटतं, ह्या जिभेपेक्षा प्रत्यक्ष साप आणि प्रत्यक्ष विष परवडले. नाम सदा बोलावे. आणि सदा बोलत राहिलं, एका वेळी ही जीभ, हे आपलं तोंड एकच शब्द उच्चारू शकते. मनात वेगळा असेल, तोंडात उच्चार वेगळा असेल, पण उच्चार करताना एका वेळी एकच शब्द बोलला जातो. 200-400 वस्त्र आहेत आपल्याकडे, एका वेळी एकच नेसता येतं, नाही नेसून चालत. आणि त्याचप्रमाणे ही शब्द बोलण्याच्या पद्धतीत लक्षात ठेवून घ्यावं. एका वेळी एकच शब्द बोलला जातो. मग मला राम राम म्हणायचा, राम हा शब्द म्हणायचा आहे, त्यावेळेला मी दुसरं काहीतरी म्हणू, चिवडा चिवडा नाही म्हणू शकत, एकच काहीतरी. मग त्यातलं काय म्हणायचं? जे म्हटल्याने आपलं कल्याण आहे आणि ऐकणाऱ्यालाही वेदना नाहीत, असं काही बोलावं. असं फक्त राम आहे. म्हणून सतत एवढंच पाठ करावं, एवढाच बोलायचा अभ्यास म्हणजे सवय करावी. नाम, भगवंताचं नाम सदा बोलावे. ते कसं बोलायचं? राम 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 असं नाही बोलायचं. ते गावे आळवून आळवून म्हणणे, त्याला गाणं म्हणतात. या उद्या आमच्याकडे भोजनाला, काही कारण नका काढू, अगदी या म्हणजे या. एखादा दिवस आमच्याकडे होऊ द्या तुमचा प्रसाद, या आमच्याकडे या, ह्या तुमच्या मुलाला पण घेऊन या. तुम्ही आल्याने मला खूप आनंद होणार आहे. तेच ते आळवून आळवून दुसऱ्याच्या मनावर ठसवण्याकरता गोड आवाजाने, याला बोलण्याला गाणे म्हणतात. आपल्याला तेच ते पुन्हा पुन्हा बोलतो आपण, सवय आहे. ज्याचा आपल्याला उपयोग नाही, दुसऱ्याला लाभ नाही, तक्रारीचे सूर, वाईट वाटण्याचे सूर, दुसऱ्याला झोंबतील असे आवाज, अशा बोलण्याची आपल्याला खूप सवय आहे. त्याला रडगाणे म्हणतात. त्या आपल्या वेदना त्याच बोलायच्या. ताई तुम्ही काल नाही आल्या प्रवचनाला, कसं पाप्याच्या नशिबात आहे का प्रवचन? आम्ही काय पापी? तुम्ही गेले होते का? मी रोज जातो. फारच पुण्यवान आहे तुम्ही. याला गाणे नाही म्हणत, हे रडगाणे प्रकारे. काल ठरवलं होतं हो यायचं, पायच फार दुखला. परवा नाही आले तुम्ही. ते आमचे काका आले होते ना, नाहीच येता आलं.
पण तुम्ही आठवड्यात एकदाही नाही आला. महालक्ष्मीचा नव्हता का गर्दीचा सण? कसं येतात? तुम्ही गेले होते का? हो, आता तुमच्याकडे महालक्ष्मीच नसतील. गरज आहे का इतकी काही? हे रडगाणं बोलणे आहे. झाला का स्वयंपाक? भाजीवालाच नाही आला अजून. आज हे भाजीवाले फारच काही त्रास जाईल. रोज येतो 7 वाजता. आज काय कुठं मेला कोणाला माहिती. रडगाणे. कोणतीही परिस्थिती बरी नाही, त्रासच आहे त्याचा. कोणतेही माणसं चांगले नाही. रडगाणे नाही. प्रेमाने बोलल्याला गाणे म्हणतात. कटू आवाजाने बोलण्याला रडगाणे किंवा आणखी काही म्हणतात. गोड आवाज ऐकणाऱ्याच्या कानाला सुख झालं पाहिजे. आवडीने, प्रेमाने दुसऱ्याला माझा आवाज ऐकून बरं वाटलं पाहिजे अशी बुद्धी ठेवून म्हणायचं. पुन्हा पुन्हा तेच. शास्त्रीय गायन म्हणणारे एकच ओळ अर्धा तास म्हणत असतात. ऐकलंय रे शास्त्रीय गाणं कधी? नसेल तर जा एखाद्या वेळेला. त्यांच्या गाण्यामध्ये 10-5 कडवी नसतात कधी. जेमतेम एक कडवं असतं, 2 किंवा 3 ओळीचं. काय छान गाणं झालं. 2 तास चाललं, 3च ओळी म्हणत होता. 2 तास तरी तेवढंच आळवून आळवून पुन्हा पुन्हा म्हणणे. या प्रकारच्या म्हणण्याला गाणे म्हणतात. त्याच्यात तक्रारीचा सूर आला, त्रासाचा काही उल्लेख झाला तर त्याला रडगाणे म्हणतात. असं न होऊ देता तुम्ही प्रेमाने आळवून आळवून त्याचं लक्ष आपल्याकडे येईपर्यंत ते म्हणत राहा, गावे. शास्त्रीय गायन करणारे हे जे गवई प्रसिद्ध आहेत, गातात चांगला, आवाजही छान असतो. ताल ठेका काही चुकत नाही, छान गातात. पण त्यांना देवाचं प्रेम नसतं. या गाण्याच्या बैठकीचे 5,000 रुपये मी घेतले आहेत. त्या 5,000त त्या लोकांना काही करमणूक द्यावी म्हणून मी ते मला कुठे देव आवडतो. तर भावे भगवंताच्या विषयी आस्थेवाईक बुद्धी ठेवून गावं. देव आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे. भक्ताने हाक मारली तर धावतो, त्याचं संकटात रक्षण करतो. अशी श्रद्धा ठेवावी. ये रे बा देवा, कोण आहे मला तुझ्याशिवाय. भावे, भाव शब्दाचे एक श्रद्धा अर्थ आहे. भाव शब्दाचा दुसरा अर्थ प्रेम असा आहे. आणि वेदांतात सर्वात महत्त्वाचा अर्थ देव आहे, त्याच्या अस्तित्वाबद्दल शंकाच नसणे, याला भाव म्हणतात. खूप म्हटलं, देव का कुठे येतो का हो? नैवेद्य देव का कुठे कधी खातो का हो? तुमच्याकडे आला होता का जेवायला काल? तुमच्याकडे कोणाचकडे जात नाही. कसा खातो? आम्ही आता नैवेद्य दाखवणंच बंद करून टाकले. म्हणजे देवाचं अस्तित्व नाकारणे. असता तर आला असता, असता तर दिसला असता, तर नाही. देवाचं अस्तित्व आहे. एक ते भजन आहे ना, ते देव खाते नाही, तुम खिलाते नहीं. तो बोलत नहीं, तो येत नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं.
म्हणजे त्याचं अस्तित्व नाकारणे होतं. अस्तित्व आहे समजून देव देव करणे याला भावे गावे म्हणतात. भाव म्हणजे देव आहे, अस्तित्वच मानायचं पहिला नंबर, प्रेमाने हाक मारायचं दुसरा नंबर. पुन्हा पुन्हा न कंटाळता त्याला आवाज पोहोचेपर्यंत येईपर्यंत म्हणतच राहायचं. आपल्यापुरतं करावं अगदी बरोबर आहे, पण आपल्याबरोबर दुसऱ्याच्या हिताचा करावं ना विचार. घरातल्या बायका आया स्वयंपाक करतात, त्यात त्यांच्यापुरती भाकरी पोळी असतेच त्यांनी केलेली, पण घरातल्या सर्वांसाठी त्या करतात. मला भूक लागली म्हणून मी माझी भाकरी करून घेणार, घ्यायची, घेते, काही पाप नाही, पण आणखी 2 जण आहेत त्यांच्याही पुरत्या भाकरी करायच्या. हो, आपण जे काही आनंदाचे भोग भोगू त्यात दुसऱ्याला सहभागी करता आलं पाहिजे. आपण जेवायला बसलो तेवढ्यात कोणी आला, या काका आपण आमच्यासोबत जेवा या, याप्रमाणे विचार करून महाराज आपल्याला सांगतायत, जनासी सांगावे राम राम भजन करून मला आनंद होतो आहे, म्हणून तुला आनंदासाठी तू पण हे म्हण, असं त्याला आग्रहाने म्हणावं, समजावून सांगून म्हणावं. म्हणून जनाशी सांगावे, लोकांना काय सांग, एवढंच. भेटले तुम्ही मला, आता मी तुमच्याशी बोलून मी तुम्हाला काही सांगायचं आहे. काय काय सांगते? ते शेजारचे दादा आहे ना, असे भांडले हो काल. दुसरं बोलायचं, कॉर्पोरेशनचं काही जनतेकडे लक्षच नाही, 4-4 दिवस पाणी येत नाही नळाला. आमच्याकडची काल लाईन गेलेली, तुमच्याकडे होते का दिवे काल? हे जनाशी बोलणं नाही. जनाशी बोलायचं तर तेच स्वतःपुरता बोलून मनातल्या मनात बोलायचंय, विचारपूर्वक बोलायचंय, अर्थ समजवून घ्यायच्यासाठी त्याला चिंतन म्हणतात. त्याची व्याख्या करतायत विद्वान लोक, तच्चिंतनम, त्याचंच फक्त चिंतन करायचं. तत्कथनम, दुसऱ्याला तेच सांगायचं. अन्योन्यं तत्प्रबोधनम, एकमेकाशी संवाद करीत असताना, बोलत असताना देवाविषयी फक्त बोलावं, नाही दुसरं बोलू. गावे, जनाशी सांगावे. आणि गुरुदेव म्हणतायत, हाच माझ्याकडून तुम्हाला मिळणारा सुख रूप आनंददायी असा संवाद आहे. गुरूंचा सुबोध, बोध म्हणजे उपदेश, योग्य वळण लावण्यासाठी केलेल्या सूचना म्हणजे बोध आहे. सुबोध म्हणजे उत्तम प्रकारचा आहे. सुचा अर्थ उत्तम प्रकार, दुसरा अर्थ सोपा. गुरु कठीण नाही बोलत, सोपं बोलतात म्हणून सुबोध, हिताचं बोलतात म्हणून सुबोध. नामा परते न सत्य मानावे. सत्य शब्दाचा अर्थ जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. जे बदलतं त्याला सत्य नाही म्हणत. रोज तेच ते राम भजन करायचं. मंत्र गुरुनी श्रीराम जय राम जय जय राम सांगितलं आहे, फक्त तेवढंच. आता काही फरक करायचा नाही. तो सत्य आहे, न बदलणार. जे सत्य नसतं तेचे बोलताना बदल होत राहतात, चुकतं.
खोटं बोलताना वेगवेगळं बोलावं लागतं, खरं बोलताना एकच सांगावं लागतं. सत्य नेहमी एकच असतं, असत्य खूप असतात. जसं खरं उत्तर, नेमकं उत्तर एकच असतं आणि चुकीची उत्तरे खूप असतात. एक उदाहरण गणितामधलं, व्याजाच्या प्रकरणातलं. दर शेकडा 10 प्रमाणे 500 रुपयांचे 2 वर्षाचे व्याज किती, हे उदाहरण आहे. दर शेकडा 10 प्रमाणे 500 रुपये कर्जावर आणले, व्याज किती भरावं लागेल. याचं अगदी नेमकं उत्तर किती येईल. सोपं आहे गणित, काही कठीण नाही आहे. ते एकच उत्तर आहे. हिशोब करताना, आकडेमोड चालू असताना माझं काही चुकलं, पुष्कळांचं चुकलं. चुकीची उत्तरे खूप येऊ शकतात. 2 वर्षाचे म्हणजे 20 झालं, 100 रुपयावर 20 व्याज झालं, म्हणून 500वर त्याच्या 5 पट झालं. 20 झालं एका वर्षाचं, 5 वर्षाचं किती झालं, 100 झालं. हे खरं उत्तर आहे. आणि किती लोकांनी ते उदाहरण सोडवलं तर बिनचूक उत्तर प्रत्येकाचं 500च येईल, काही फरक नाही पडणार. पण हिशेब करताना चुकलं, 20चा पाढा चुकला, वाटेल तेच उत्तर येऊ शकतं. 500 उत्तर येऊ शकतं, 100 येऊ शकतं, 350 येऊ शकतं, 1000 येऊ शकतं. हिशेब चुकला की चुकीची उत्तरे खूप आहेत. नेमकेपणाने जर निर्दोष उत्तर काढायचं होतं, कितीही जणांनी उदाहरण करू द्या, निर्दोष उत्तर एकच येतं. सत्य नेहमी एकच असतं. सकाळी शनिवारची शाळा, मला शाळेत जायला झाला उशीर. विचारलं, असं काय उशीर झाला तुम्हाला. आलो तर बरोबर वेळेवर. हे आपल्या शाळेच्या फाटकापाशीच गाडी फेल झाली. घरून उठूनच उशिरा निघाले म्हणून उशीर झाला, हे खरं उत्तर आहे. असं सांगता येतं का. म्हणून मी सांगणार, रस्त्यात इथे गाडी फेल झाली. बरं, एवढंच कारण नाही आहे. गाडी बिडी चांगली होती, ते काकामध्येच आले, 10 मिनिट त्यांच्याशीच बोलण्यात गेले. हेही उत्तर बरोबरच आहे उशीर होण्याचं. अहो, काही नाही, गाडी चांगली होती, काही मध्ये कोणी अडवलं नाही, काही नाही. पण ते पुस्तक घ्यायला विसरले म्हणून मला पुन्हा घरी जावं लागलं आणि पुस्तक आणावं लागलं. आणखीन एक उत्तर आहे का, आपण खूप वेळेवर निघालो ना, काय कोण मध्ये करील भानगड नाही. ते शेजारचे काका म्हणाले, आज माझी गाडी नाही, तुमच्या गाडीत मी येतो. मग ते येईपर्यंत मला थांबावं लागलं. चुकीचे उत्तर किती. असत्य उत्तर खूप असतात, सत्य उत्तर एकच आहे. आणि असं फक्त देवाचं नाम, त्याची आठवण, त्याचं स्वरूप, त्याचं कार्य, त्याचे सद्गुण हे कधी बदलतच नाही. सर्वांच्यासाठी तो दयावंत म्हणजे दयावंतच आहे. आणि तो जितका सत्य आहे तसं त्याचं नामही सत्यच आहे. कारण नामाला जोडून व्यक्ती असते. तुमचं नाव गोविंद आहे, मी जेव्हा गोविंद म्हणून हाक मारेल तेव्हा तुमचं चित्रच माझ्या डोळ्यापुढे येतं. गोविंद नावाच्या माणसाला हाक मारल्यावर फक्त गोविंदच दिसतो.
तिथे दुसरा कोणी सुभाष नाही डोळ्यापुढे येत. नामाला जोडूनच ती व्यक्ती असते. तसं राम ह्या नामाला जोडून प्रत्यक्ष रामच असतो. नाम आणि त्याचं रूप व्यक्तित्व यांचा अभेद आहे. नाम आणि नामी, ज्याला नाव ठेवलेलं आहे त्याला नामी म्हणायचं, जे ठेवलं आहे ते नाम आहे. या दोन्हीचा अभेदच आहे. कोणाचंही आपल्या घरातलं, शेजारचं, कशाचंही नाव घ्या. आंब्याचे झाड असं नाव म्हटलं मी, माझ्या डोळ्यापुढे पेरूचं झाड येतच नाही, आंब्याचंच झाड डोळ्यापुढे येतं. खूप प्रकारच्या फळांचे लोणची असतात. आंब्याचं लोणचं म्हटल्यावर लिंबाचं नाहीच समोर येत. नाम आणि नामी यांचा अभेद असतो. नामी, आता आपण देवाबद्दल बोलू. राम आणि रामाचं नाव यांचा अभेद आहे, ते एकरूपच आहेत. राम म्हटला की धनुष्यबाणवालाच पुढे येतो, मुरलीवाला येत नाही समोर. राम म्हणजे धनुर्धारी. आणि म्हणून एकच अर्थ नामाला चिकटलेला असतो, म्हणून ते सत्य आहे. असत्य गोष्टी अनेक असतात, सत्य गोष्ट एकच असते. सत्य आणि एखाद्या पदार्थाबद्दल, व्यक्तिवस्तूबद्दल बोलताना 3 प्रकारे असतं. निर्दोष तेच ते नेहमी, काही बदल नाही त्या अर्थात याच्यात, त्याला सत्य म्हणायचं. बदलत राहतं त्याला मिथ्या म्हणायचं. आणि अस्तित्वातच नसतं त्याला असत्य म्हणायचं. पूजा करीत बसले, फुलं पाहिजे. घरात असतं एखादं झाड, नसतं, बाजारातून आणतो फुलं. आणि आता आपण म्हणतो 2 फुलं काढून आणावं, मी पूजा करायला बसले, आधी विसरून गेले. इथे तर झाडही नाही फुलाचं, कुठून आणू? आकाशाचे 2 फुलं तोडून. आहे का हे शक्य? जसं गुलाबाचं फूल, मोगऱ्याचं फूल म्हणू आपण, तसं आकाशाचं फूल कधी अस्तित्वात आहे का? पाहिलं का कोणी? आकाशाचे फूल जसं कधी अस्तित्वातच नाही, ते असत्य. कधी कधी असतं, कधी कधी नसतं. जा त्या काकांना बोलावं बरं. कोणत्या काकाला? ते लाल शर्ट घातलाय त्याला बोलाव. लाल शर्ट तो काका, तो नेहमी लाल शर्टमध्येच दिसेल का आपल्याला? आत्ता बोललो तेव्हा सत्य आहे ते. थोड्या वेळाने जाऊन पाहावं तर त्याच्या अंगात पिवळा शर्ट आहे. म्हणून लाल शर्टवाला हे त्याचं वर्णन तेव्हा सत्य आहे फक्त, बाकीच्या वेळेला असत्य आहे. अशा याला लाल शर्टवाला माणूस काही वेळा हे म्हणणं सत्य, काही वेळेला सत्य नाही. अशा वेळेला त्याला मिथ्या म्हणतात. कोणाचंही लाल शर्टवाला का हिरव्या शर्टवाला म्हणणे हे मिथ्या वचन आहे. ते तेवढ्या क्षणापुरतं सत्य आहे. मी विचारलं का त्या किशोर भाऊचं घर कोणतं? इथं उभी आहे आपण 4-5 जण. एवढ्या बेटाळात ते घर आहे हे मला माहीत आहे, म्हणून मी तशा पत्त्याने त्या भागामध्ये आले. नक्की घर नाही माहिती. विचारलं तुम्हाला का त्या किशोर भाऊचं घर कोणतं? तेव्हा त्या किशोर भाऊच्या घरावर कावळा बसलेला होता. आणि तुम्ही मला सांगितलं तो कावळा बसलाय ना, ते किशोर भाऊचं घर आहे. अगदी त्या क्षणी ते बरोबरच आहे उत्तर. पण म्हणून तो कावळा पाहून मी तितकी गेले, तोपर्यंत कावळा उडून गेला, तो बाजूच्या घरावर जाऊन बसला.
आता मी बाजूचं घराचं दार ठोकायला लागले, किशोरभाऊचं घर. त्याने सांगितलं कावळा बसलेलं घर त्याचं आहे, तेवढ्या क्षणी ते बरोबरच आहे, काही चूक नाही त्याच्यात. पण ते कायमस्वरूपी तसं नाही आहे. असं जे काही क्षणापुरता त्याच्या सत्यत्वाचा आपल्याला अनुभव येतो, तो कायमस्वरूपी नाही. त्याला मिथ्या म्हणायचं. हे उत्तर मिथ्या आहे. केव्हा केव्हा असतं. हे जग खरंच आहे का? आहे ना, दिसतंय. हे सगळं सामान दिसतंय, तुम्ही दिसताय. कायमस्वरूपी असं नाही. झोप लागली की कुठे जातं हे नसतं ना, झोपेत नसतं. काही मार लागला आणि बेशुद्धी आली नसतं. ऑपरेशनच्या वेळी ॲनेस्थेशिया टोचला नसतं जग. म्हणजे जगाला आहे म्हणायचं का? पण आत्ता पाहताना दिसतंय, तेवढ्याच वेळी ते सत्य आहे. पण असे अनुभव आहे की जग नसतं, पुष्कळदा नसतं. विचारात तंद्री लागली कुठेतरी ना, आपण बसलं. तुम्ही येऊन बसलेलं मला दिसत पण नाही. तुम्ही उठून गेल्याचं मला कळत नाही. म्हणजे तुम्ही नक्की आहात का नाही सांगा मला. माझ्या अनुभवात ज्या क्षणी तुम्ही येता तेव्हाच तुम्ही असता. आणि माझ्या कोणत्या चिंतेत वा चिंतनात मी गुंतले आहे नाही तुम्ही आहे हे मला कळत. आणि तुम्ही निघून गेलात तेही काही कळत नाही. म्हणून एका विशिष्ट भानावर मी येते तेव्हा जग आहे. आणि ते भान गेलं म्हणजे जग नाही आहे. असं परमात्म्यात जर रंगून गेलो तर मग फक्त परमात्मा आहे, जग नाही. म्हणून जेवढं सत्य कधी बदलणार नाही, ज्याच्यामध्ये बदलाने बोलावंच नाही लागणार, असं फक्त भगवंत राम आहे आणि त्याचं नाम आहे. दोन्हीचा अभेद आहे. देव जसा सत्य तसं त्याचं नामही सत्यच. वेदांताच्या एका पातळीवर नामरूप दोन्ही मिथ्याच आहे. आत्ता विषय तो नाही. व्यक्तीचा आणि नामाचा भेद आहे. व्यक्ती जर सत्य आहे तर त्याचं नामही सत्यच आहे. असं आपल्याला बोध करतायत महाराज. त्या बोधाप्रमाणे आपण आपल्याला दुरुस्त करावं. परमात्म प्राप्तीचं साधन काय? इथून आता जायचं आहे मला विदर्भ महाविद्यालयाकडे. काय साधन आहे? अहो, समोर जा, रस्त्यावर रिक्षा मिळते, त्याला फक्त सांगा VMV, तो घेऊन जातो बरोबर. सोपं आहे. आणखीन कुठे जायचं आहे? इतकं सोपं नाही ते. 2-2 महिने आधी तिकीट काढावं लागतं, ते कन्फर्म व्हावं लागतं. जिथून ती गाडी सुटणार आहे ते 10 किलोमीटर आहे, एक रिक्षा करून तिथे जावं लागतं. गाडी वेळेवर येते तितकं बरोबर पोहोचणार, घड्याळ पाहावं लागतं. हे सगळी कुठेतरी जाण्याची साधने आहेत ही. त्याच्यामध्ये घड्याळ आलं, आपलं सामान आलं, जिथे जसं जायचं त्याचं वाहन आलं. जे केल्याशिवाय आपला हेतू पूर्ण होत नाही ते सगळं करणं हेतूपूर्तीचं साधन आहे. मग माझा हेतू आहे, मला राम भेटला पाहिजे बस. ताई काय पाहिजे? राम पाहिजे. कोणाकडे चालला तर रामाकडे चाललं. आत्ता तुम्ही कोणाशी बोलवता? रामाशी. तुम्ही काय बडबड करीत? बडबड नाही हो, मी राम राम म्हणत होते. तेच ते करून आपण त्याची आठवण कायम ठेवतो. मग त्याची आठवण कायम ठेवण्यासाठी त्याचं नाम म्हणत राहायचं.
प्राप्तीचं साधन एकच असतं, सहकारी साधने मिळून पुष्कळ असतात. आता मुंबईला जायचं साधन सांगा काय आहे? मुंबईला जायचं असं होकायचं, त्यात नागपूर येता उपयोगी नाही. रेल्वे गाडीने जायचं हे लक्षात ठेवावं लागतं. मग 2 महिन्याच्या आधी तिकीट काढावं लागतं. ते वेटिंगवरचं मिळालं म्हणून ते कन्फर्म व्हावं लागतं. तो दिवस यावा लागतो. ही सगळी साधने आहे आणि प्रत्यक्ष मुंबईत नेऊन सोडणारी ती गाडी आहे, ही साक्षात साधन आहे. आधी रिक्षाने जावं लागतं. साधनाची पुष्कळ असतात घटक, पण आपला हेतू पूर्ण करण्याकरता जेवढे घटक आपल्याला आधी वापरावे लागतात, या सगळ्याला साधनच म्हणायचं. रस्ता नाही मला माहिती म्हणून तुम्हाला मला सोबत न्यावं लागतं. तुमचाही अंतर्भाव साधनातच आहे. असं राम भेटायचा हा माझा हेतू आहे. काय साधन मी करावं? अत्यंत सोपं साधन, त्या रामाचं नाव म्हणत राहा असा त्यांनी उपदेश केला. हिताचं मार्गदर्शन करणे म्हणजे बोध करणे. चांगल्या पद्धतीचा सोपा उपदेश केला, सुबोध. तर देवप्राप्तीचं सोपं आणि निर्दोष म्हणजे सुबुद्धी, चांगली बुद्धी, सुवचन, चांगलं वचन, सुबोध, चांगला, आणि चांगलं म्हणजे हितकारक. हितकारक बोध फार कठीण नाही ना कामाचा, सोपा पाहिजे. कठीण बोध सूचना अवघड आहेत. सुबोध सोपा, कळेल, करता येईल असा. आणि सुबोध म्हणजे चांगल्या गोष्टीबद्दलचा हितकारक बोध, उपदेश, सूचना, सुबोध गुरूंचा. आणि असा सगळा विचार करून देवप्राप्तीचं सगळ्यात सोपं पण फार निर्दोष असं साधन फक्त नाम आहे. पूजाही देवभेटीचं साधनच आहे. पूजा कठीण आहे, पण फुलं पाहिजे, जल पाहिजे, नैवेद्याला काही पदार्थ पाहिजे. त्या देवाला स्नान घालायचं म्हणून आपल्याला ज्याच्या स्नान घालू त्याला ताम्हण म्हणतो आपण, ते पाहिजे. पूजा करायची म्हणजे फक्त तेवढंच करावं लागतं. पूजा करीत असताना स्वयंपाक नाही करता येत, ते तेवढंच करावं लागतं. म्हणजे दुसरे कामं बंद करून पूजा कर्म करावं लागतं. खूप सामग्री लागते. रोज रोज तोच पदार्थ देवाला नाही, वेगवेगळं करावं लागतं. फुलं लागतात, तिथे नाही मिळाली तर तिथून आणावे लागतात. परस्वाधीन आहे पूजा हे साधन. फार गोष्टीवर अवलंबून आहे. एवढं जमावणं सोपं नाही आहे. म्हणून पूजा करीत जा, कमळाची फुलं वाहत जा देवाला. कमळही आहे, चांगलंही आहे, वाहताही येतं. मिळतं का कमळ आपल्या अमरावतीत मला सांगा. मग अमरावतीवाल्यांनी पूजा करावी का नाही करावी? मग सोपं पाहिजे. सोपं आहे पण अत्यंतच कठीण आहे. फार पैसा लागतो. कठीण म्हणजे द्रव्य फार लागतं, म्हणूनही नाही. म्हणून फुकाचे लहानसं छान अगदी आनंददायी असं साधन देवप्राप्तीचं, त्याचं नामच आहे. त्याने तो मिळतो म्हणजे त्याच्यामध्ये असं अविश्वासाची बाबच राहिली नाही. असं भगवंताचं नाम आहे.
महाराज म्हणतात, हे सत्य देवाया प्राप्त करण्यासाठी सत्य उपाय म्हणून त्याचं नामच म्हणणे आहे. ते सतत म्हणत राहायचं, पुन्हा पुन्हा तेच म्हणायचं, पुन्हा पुन्हा ते प्रेमाने म्हणायचं. आणि तो आहे पुष्कळांना पावला, तसं मीही त्याला तसा प्रेमाने हाक मारलं तर तो माझ्यासाठी सुद्धा येईल, अशी श्रद्धा ठेवायची नामाबद्दल आणि त्याचं नाम म्हणायचं. असं नाही विचार केला तर नाम म्हणताना कंटाळा येतो. आपण आता 2 मिनिटं गप्प उभे राहू, श्रद्धांजली वाहणं. उभं राहावं तर का 2 मिनिट, डोळे झाकून घ्यायचे, 2 मिनिट उभं राहायचं आहे. मी 2दा डोळे उघडून पाहते, सगळ्यांनी झाकलेत का डोळे? हो, झाकलेत. मी पुन्हा माझे डोळे उघडते आणि पाहते, झाली का वेळ? उघडले का? आता सगळ्यांनी डोळे म्हणजे मग मी पण उघडते. सगळ्यांनी डोळे उघडले म्हणजे मी डोळे उघडते. अजून नाही सगळ्यांनी उघडले म्हणून मी पण नाही. पण मी माझे डोळे उघडल्याशिवाय तुमचे डोळे उघडलेले हे मला कळू शकतं का? म्हणजे मी थोडा वेळही डोळे झाकून उभी नाही राहू शकत. पण श्रद्धांजलीला 2 मिनिटं फार नाही होत का? इतका डोळे मिटून बसणं नाही बरं लागत. 1 मिनिट पुरत नाही का श्रद्धांजलीला? हे असं अखंड आपली ही वृत्तीच अशी आहे, स्थिरावत नाही. त्याच्यात बदलत्या गोष्टीबद्दल स्थिरता येत नाही. जो बदलत नाही तो सत्य कायमस्वरूपी तसाच त्या रामाशी त्याचं नाव अभेदाने आहे. म्हणून रामभेटीचं साधन त्याचं नामच आहे. फार सोपं आहे आणि राम शब्द अत्यंत सोपा आहे, लक्षात घ्या. आणि ते निर्दोष रामाचं नाव असल्यामुळे नामही निर्दोषच आहे, शब्दच आहे ना तो. मग राम राम म्हणूनच राम का भेटावा? मी आपलं दहीवडा 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 म्हणत राहीन, का नाही भेटू? होईल त्याने होईल, का नाही होणार? पण दहीवडा सदोष आहे, त्याच्यात दुर्गुण आहेत, म्हणून त्याचा उच्चार केल्याने सुख नाही होणार. राम निर्दोष आहे स्वतः, म्हणून त्याच्या नामाने आपला उद्धार आहे. सगळे शब्दच आहेत ते. पण निर्दोष व्यक्तीबद्दलचा शब्दही निर्दोष असतो. म्हणून रामा इतकं रामाचं नामसुद्धा फार सद्गुण आपलं कल्याण करणारं आहे. म्हणून नाम त्याचं म्हणत राहावं. नाम सतत नाम म्हणा, सतत नाम म्हणा. मग बाकीचं कामं कसं करायचे? बाकीचं काय करायचं? सांगतो गुरु महाराज म्हणतात, तेही सांगतो. नामात रंगून या व्यवहारी सर्व भोग सेवावे. हाची सुबोध गुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे. असा सुबोध आहे. नामामध्ये असं एकदा रंगून गेलं म्हणजे बाकीच्या देहधर्माची आठवण नाही राहत, भान विसरतो. भान विसरलंच गेलं पाहिजे राम राम म्हणताना. देहाचं भान, प्रपंचाचं भान विसरलं जावं आणि फक्त एक राम तेवढाच आठवत राहावा. रंगून जाणे म्हणजे एकाच विषयावर स्थिरावणे आणि बाकीच्या गोष्टींपासून दूर जाणे, दूर करणे सगळ्या गोष्टी, याला रंगणे म्हणतात. मी कशात तरी एखादं चिंतन म्हणा का दुसऱ्याचं वाईट व्हावं असं प्रकारचं म्हणा की त्यांनी मला काल त्रास दिला अशी चिंता म्हणा,
अशी जेव्हा त्याच्यात पक्की रमते त्यावेळेला मला बाकीच्या गोष्टीची आठवण नाही येत. अशी स्थिती होणे याला रंगणे म्हणतात. अडकून पडणे त्यातच. कशात रंगायचं? नामात रंगायचं. आणि व्यवहार जसा असेल तसा करायचा, लक्ष त्याच्यात ठेवायचं, कामं करायची. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. या शरीराला प्रपंचात राहू ठेवावं लागेल. त्याने प्रपंचच करायचा. भान रामाचं ठेवायचं आणि काम या नाशिवंत जगातलं करत राहायचं. रंगणेचा दुसरा अर्थ, त्याच्या स्थिरावणे एक अर्थ, दुसरा अर्थ ते सुखाचं आहे असं समजून त्यात राहायचं. रमतो जेव्हा त्याला त्याच्यापासून सुखाची अनुभूती चालू राहते. नामात रंगून या. व्यवहारातले सगळे भोग सेवा जे जे आपल्या प्रारब्धाचे फळ प्रकार आहे ते जसे असतील तसे भोगायचे. नामामध्ये स्थिरावायचं आणि गरजेप्रमाणे उपस्थित होतील त्या प्रकारचं वागायचं, कर्मे करायची. त्या कर्मातून येणारं जे परिणाम आहे ते भोगत राहायचे. त्याच्यात लक्ष ठेवायचं. भोगासंगी कुठे न गुंतावे. आणि व्यवहारामध्ये आपण जिवंत असेपर्यंत आपण काहीतरी भोगतच असतो. खाद्यपेय पदार्थ भोगत असतो. दुसऱ्याच्या सोबत सहवासात राहणे, दुसऱ्याच्या संगतीचा भोग घेत असतो. पुस्तक काढून वाचलं त्याचाही भोगच चालू आहे. स्थिर बसून असं पाहिलं तो रामाचा फोटो आहे माझ्या पुढे, छान काढलंय चित्र, धनुर्धारी आहे. हे सगळं मी रामाचं चित्र डोळ्याने भोगलेलं आहे, भोगते मी ते. इंद्रियांच्या द्वारे ज्यांच्याशी संबंध येईल त्यापासून सगळे आपल्याला ते भोगच आहे. एखादा खाद्यपदार्थ लाडू आहे त्याचा आपण भोग घेतो. म्हणजे खाल्ला म्हणजेच भोग आहे असं नाही. भोग घेण्याचं एक साधन हे मुख आहे. सगळी इंद्रिये भोग भोगवणारी साधनेच आहेत. किती छान वळलाय लाडू, येडा वाकडा कुठे नाहीये. कलावान दिसते कोण नाही व्यक्ती, तर लाडू खूपच छान वळले. त्या लाडूचं जे रूप आहे तेच मला दिसतो, छान वळलेलं आहे, कळतं. हे डोळ्यांनी भोगलंय, डोळ्यांनी तो लाडू खाल्ला, कसा आहे हे कळलं. पण हातात घेऊन पाहिला तो लाडू, जरा कडकच झालाय नाही का, असं जरा लुसलुशीत नरम हवा होता. मी माझ्या त्वचेने लाडू खाल्लाय, त्याचा स्पर्श घेऊन मी लाडू खाल्लाय. आता प्रत्यक्ष थोडासा तुकडा तोडला त्याचा आणि खाल्ला, खूपच छान चव आली. जिभेने तोंडाने आता खाल्ला आहे. म्हणजे 5 इंद्रिये आपल्या भोग भोगवतात आणि कोणत्या तरी याच्यात अडकतो. खूपच छान चव झाली, माझं डोकं जे त्यात पडलं. लागली तुम्हाला विचारते कसा केला हो इतका छान, कोणी वळलाय हा, किती छान वळला आहे. रंगसुद्धा किती छान आला आहे. याप्रमाणे हे इंद्रियांच्या द्वारे भोग चालू आहे, सतत चालू आहे. इंद्रियांच्या माध्यमातून असे भोग सुरू असणे हाच प्रपंच आहे. हा भोगाचा सगळा पसारा आणि त्या
पसाऱ्याचा प्रत्यक्ष अनुभव ह्या भोगाच्या पलीकडे दुसरं काही आपल्याला माहीत नाही. हे सगळे जे भोग भोगतो भोगावे लागतात, पळावे लागतात, खावे लागतात, सांगावे लागतात, ऐकावे लागतात. हे चालू द्या तुमचं जसं पसारा आहे तो, पण त्याच्या स्थिर नका हो. झाला लाडू तुम्ही वाढला, खाऊन घेतला, सुटला, जा तिकडे. रंगून म्हणजे स्थिरावून राहायचं ते राम नामात आणखीन रामात. पण व्यवहार करताना आपल्याला असं करावं लागेल. शाळेत जायचं म्हटलं म्हणजे मास्तर, ती शाळा, हेडमास्तर, ती सहकारी पोरं, हे सगळे आपल्याला भोगावेच लागतात. त्याला टाळून जमत नाही, पण त्याच्या स्थिर नाही. ऐसे असावे संसारी, जो वरी प्राचीनाची दोरी. छान लिहिलंय नाथ महाराजांनी. वाटा वाट सर्व भेटले, तेथे मन नाही गुंतले. चाललोय प्रवासामध्ये, गाडीत शेजारी एक जण बसला आहे. त्याच्याशी तेवढ्या वेळामध्ये दोस्ती होते आपली. तुम्ही कुठे? इथे. आता कुठे चालले? तिथे. तिथे रोज जावं लागतं का? नाही, मधून मधून. तुम्हाला हे आवडतं का? असं प्रवास करता तुम्ही, आवडतं का तुम्हाला? त्या वाटसरूशी सहकारी प्रवासी जो आहे त्याच्याशी आपण बोलतो. मग कुठे असता तुम्ही? नागपूरला असतो. मग काय नोकरी करता? आहे एका कंपनीमध्ये. तुम्ही इंजिनियर आहे का? हो, मी इंजिनियरच आहे. अशा सगळ्या गोष्टी. अमरावतीला येत असता का? कधी कधी येतो ना. मग आमच्या घरी या ना एखाद्या वेळेला. इतकी गोड दोस्ती जमते आपली त्या प्रवाशाशी. आपलं स्टेशन आलं ना, आपण उतरून गेलं. कलकत्त्याहून निघालोय आपण. नागपूरचा माणूस भेटलाय, तो त्याच्याशी दोस्ती जमली. पण कलकत्त्याकडून मुंबईला जाताना नागपूर आधी लागतं, मग अमरावती येते. त्याचं गाव आल्यावर तो उठला, छान वाटलं भाऊ, तुमची भेट झाली, भेटू. तो उतरून जातो. आपण अजून गाडीत आहे. आता त्याच्यावर काही डोकं नाही राहिलं, उतरून गेला. व आपली गाडी, आपलं स्टेशन आधी आलं, आपण उतरून जातो. तेवढ्यापुरती दोस्ती. कायम तो कधी चित्तात जाऊन बसत नाही. वाटा वाट सर्व भेटले, त्याच्या आठवणीत, त्याच्या दर्शनात आपण नाही स्थिरावत नाही. नामात रंगून या व्यवहारी, सर्व भोग भोगावे. ह्या प्रसंगाचा विचार करून मी तुम्हाला बोध करतो. तुम्ही हितासाठी कसं वागायचं याचं मी तुम्हाला आता कळवतो. मन त्याच्यात अडकून पडणे म्हणजे त्यातच स्थिर राहणे. आणि ते विषय जसे जसे नाशिवंत नाचतात त्यावेळेला आपल्याला वाईट वाटायला सुरुवात होते. लक्ष त्यात ठेवल्यावर वाईट वाटायला सुरुवात होते. म्हणून त्याच्यात लक्ष नाही ठेवायचं, त्यात नाही गुंतायचं. दृष्टांत आहे, ज्याप्रमाणे रस्त्यात भेटणाऱ्या सहप्रवाशाशी आपण तेवढ्या वेळच दोस्तीने राहतो. तो उतरून जातो, आपण उतरून घेतलं आहे, त्याचा पुढे संबंध नाही. काहींचे संबंध स्थिरावून राहतात. असा स्थिरावून राहणारा संबंध फक्त रामाशी जोडायचा आणि ते जोडण्यासाठी फक्त रामाचं नाम म्हणत राहायचं. हा जे सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य मानावे. त्याचा नामामध्ये रंगला म्हणजे त्याच्या स्थिर झाला, म्हणून दुसऱ्या गोष्टी आठवेनाशा होतात. त्या आठवायच्या नाहीत.
गुंतून पडला की मग वाईट वाटायला सुरुवात होते. खूपच छान होता हा माणूस, पुन्हा भेटला पाहिजे. चुकलंच माझं, मी त्याचा फोन नंबर लिहूनच नाही घेतला. मी माझाही फोन त्याला नाही दिला. आता एवढ्या मोठ्या नागपुरात तो कुठं असेल, कसा पत्ता लागेल. घरी आली, कसा झाला प्रवास छान. तो एक माणूस भेटला, फारच छान होता हो. ते मी माझ्या घरच्यांना सांगते तो कसा छान होता. म्हणजे मी अजूनही त्याच्यातच अडकून आहे, त्याच्यातच स्थिरावलेली आहे मी अजून. त्याच्यातून मी सुटले नाही बाहेर. जेव्हा एखाद्या गोष्टीचं आपलं भान चालूच राहतं तेव्हा त्याला गुंतलाय असं म्हणतात. एखाद्या प्रवाशाशी इतकी दोस्ती जमून जाते आपली की तो जेवायला आपल्यासोबत पाहिजे वाटायला लागतं. आणि याप्रमाणे विचार करून ठरवावं कशात अडकल्याने आनंद होतो. रामात अडकायचं आणि भोगाच्या वस्तूंमध्ये भोगामधून बाहेर सुटायचं. तिथे स्थिर नाही व्हायचं. गरजेप्रमाणे त्याचा वापर फक्त करायचा. पावसातून चाललाय तेवढा वेळ छत्रीचं प्रेम आहे, त्याला हातात धरायची. पाऊस थांबला की संपला संबंध छत्रीचा. याप्रमाणे रंगायचं म्हणजे स्थिर व्हायचं. आनंद भोग समजून स्थिर होणे म्हणजे रंगणे. आणि मग जसा व्यवहार ज्यावेळी आपल्याला या देहाच्या धर्मात वागण्याचा जो व्यवहार करावा लागेल तो सुखे नाहीव करायचा. सर्व भोग खाणे पिणे पाहणे, पाचही इंद्रियांचा अनुभव घेणे, हे सगळे इतकेच प्रकार आहेत. विषयांचे प्रकार पाचच आहे: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे कुठले सगळं त्याचा आस्वाद घेत राहायचा, पण त्या स्थिर नाही व्हायचं. स्थिर झाल्यावरच त्याचे सुखदुःख परिणाम कळायला सुरुवात होते. आणि म्हणून महाराज म्हणतायत, सगळे भोग जसे वाट्याला येतील तसे भोगूनच टाकायचे, त्या स्थिर नाही राहायचं. ज्याप्रमाणे खूप प्रकारचं काही दुखणं झालं, डॉक्टरने औषधं दिले. डॉक्टर किती दिवस घ्यावे लागतील? 3 दिवसात बरं होईल दुखणं. मी त्या औषधात स्थिरावते 3च दिवस. आणि त्या स्थिरावण्याने वाटत असतं 3 दिवस खूपच झाले नाही का, त्यांनी थोडंसं 1 दिवसाचं दिलं असतं तर काय झालं असतं. हे मी त्यातच गुंतून आहे. 3 दिवसामध्ये दुखणं गेलं, तुम्ही आले. कसं आहे ताई, खूपच छान गोळ्या दिल्या होत्या नाही. मग गोळी आता नाही, डॉक्टर आता नाही, दुखणं आता नाही, पण आठवण आहे. आठवणीने त्यात गुंततो. पण औषध जसं आपण कोणत्याच इंद्रियाने आवडीने भोगतच नाही. भोगतो का सांगा मला? या गोळ्या घ्यायला मला फारच आवडतं. नाही विषयाचे भोग आवडणे ह्याच्यात काही तथ्यच नाही. नामातच गुंता. व्यवहार व्यवहारासारखा करा. हाची सुबोध गुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे. त्या स्थिरावलं एकदा, त्याची सवय करून घेतली म्हणजे आपल्याला दुसरं काही सुचत नाही. दारू पिणारे जन्मल्याबरोबर थोडे दारू पित असतात. काही ठराविक वय मोठं झाल्यावर दारू नावाचा पदार्थ कळतो आणि आता त्याचा भोग सुरू झाला. मन त्यातच गुंतून राहतं. हे व्यसनीचे, दारूचे व्यसनी लोक आहेत. कधी नव्हते पीत दारू हो, आता ह्या वर्षातच सुरू झालं. इतकं की त्याला त्याच्याशिवाय सुचतच नाही. आता त्याला कळतं ही नाशिवंत, आपण काय याच्यात गुंततो.
पण काय करायचं, स्थिरावला. तो भोग बरा वाटला आणि त्याच्यात अडकून पडला. स्थिरावणे म्हणजे दुसऱ्याच्या संपर्काला बाजूला टाळणे आहे. नामात रंगून या व्यवहारी सर्व भोग, सगळे भोग. 5 इंद्रियांना लागणारा प्रत्येक वेळ. काही काही पाहायची वेळ येईल, पहा. काही ऐकायची गरज पडेल, ऐका. हाताचा स्पर्श करून काही पाहायचं असेल तसे पहा. लहान बाळ असतं आईचं, त्याचा ती भोग घेत असते. त्याच्या साऱ्या अंगावरून हात फिरवीत असते. ती आपल्या त्वचेच्या द्वारे त्या बाळाचा भोग घेत असते. थोड्या वेळाने काहीतरी निमित्ताने त्या मुलाला सारखं पाहावं वाटतं. शाळेत गेला सारखी घड्याळ पाहते. आमच्याच घरी सध्या तसाच कार्यक्रम आहे. एक लहान बाळ आमच्या घरात. शाळेत गेलं की घरात करमतच नाही हो. ती इतकं त्रासदायक बंडखोर आहे. भर वस्तू फेकतो इकडून तिकडे. तेव्हा आम्ही त्याला रागावतो, पण ते शाळेत गेलं की काही सुचतच नाही आम्हाला. आम्ही त्यात रंगलोय. घरात राहतोय तो नाही आहे आता घरात, पण आम्हाला डोळ्यापुढे तोच जाणवतो आणि त्याने असावंच वाटतं. त्याला त्या बाळात गुंतले म्हणतात. असे रामात गुंतावे. त्या बाळाशी मौज करीत त्याचं स्थिरावतं. रंगायचं ना. जसं त्या विषयात आपण रंगतो तसं आता नामात रंगायचा. मला सुद्धा रिकामं राहणं नुसतं नाही बरं. म्हणून सारखी त्या पोराची आठवण करतो. पोरगं आता नाही समोर, पण आठवण राहू शकते. पदार्थ, वस्तू, व्यक्ती जवळ असो नसो त्याची आठवण सतत सुरू असणे म्हणजे त्यात गुंतणेच. असं नामाबद्दल करा आणि बाकीचे प्रसंग येतील त्या गोष्टी सगळ्या करा. औषध घेणं आवडत नाही, गरज पडली की घ्यावं लागेल, घ्या. गरज संपले ते सोडून द्या. सर्व भोग सेवावे म्हणून महाराजांनी 5 इंद्रियांनी मिळणारे 5 भोग म्हणजे 5 विषय निराश केलेलं नाही कोणी. आपल्या संतांनी काढण्याचा विषय सांगणं चाललं आहे की त्या भगवंताच्या नामातच फक्त स्थिर व्हा, बाकी कशात स्थिर नाही. प्रसंग येईल त्याप्रमाणे करा, पण कशात गुंतायचं नाही. मला प्रसादाचं भांडं दिलं, वाटा प्रसाद. उपस्थित 200 माणसं आहे. मी प्रत्येकाला प्रसाद देते. तो भोग चालू आहे माझ्या प्रारब्धाचा इतका व्यवहार मला करायचा आहे. पण मी ज्यांना प्रसाद दिला त्याच्या कशात माझं मन गुंतलेलं नाही. प्रसाद देताना मी त्याचं तोंडही पाहत नाही. नाही गुंतायचं. गुंतणे म्हणजे त्यात स्थिरावणे. नुसतं स्थिरावणे नाही, त्याच्याशिवाय आनंदाचा अनुभव नाही, करमत नाही. मन कुठेही रमत नाही. अशा व्यसन लावून घ्यायची, सवय लावून घ्यायची. असा पदार्थ फक्त राम आहे आणि त्याचं नाम आहे. त्याच्यात स्थिरावा आणि गरजेप्रमाणे ज्या ज्या क्षणी जे जे येईल ते व्यवहार करा. अर्जुनाला कृष्णामध्ये स्वतःला त्याने रंगवून ठेवलं आणि त्याच्याकडून युद्ध करवलं. आणि त्या अर्जुनाने त्यानंतर भावालाही मारलंय, भगिनीला मारलं, शत्रूला मारलं.
आपल्या पुत्राला मारलं, यातला काही दोष आता लागणार नाही. मनच नाही त्याच्यामध्ये. मनाशिवाय शरीराने कर्म केलेले त्रासदायक होत नाहीत, आणि शरीराने न करता मनाने करत राहिलं तरी त्रास होत राहतो मनामध्ये. म्हणून आपलं मन स्थिर करायचं, हिताचा अनुभव घेत, सुखाचा अनुभव घेत त्यात स्थिर व्हायचं, आणि पाचही इंद्रियांनी जे जे प्रसंग येतील त्या त्यावेळी ते तसेच भोगायचे. म्हणून सर्व भोगचा अर्थ पाचच विषय, पाचही भोगापैकी सगळ्यांचा. सर्व भोग सेवावे आणि त्या भोगात न गुंतावे. चहा प्यायचा मला करून आणला तुम्ही, खूप छान झाला. चहाही कपातलाही संपला आहे, माझं पिऊनही संपलं आहे. चहा पिण्याची वेळही संपून गेली आहे. तरी पण माझं डोकं खूपच छान चहा होता, छान गरम होता, छान मोठ्या कपात दिला होता. चहा संपला, तो वेळ संपला, चहा देणारे संपलेत, माझं मन अजून त्या चहामध्येच आहे. याप्रमाणे नामात गमता साधन चालू आहे तोपर्यंत, संबंध सुरू आहे तोपर्यंतच त्याची नोंद घ्यायची, आणि त्यानंतर त्याची नोंदच मिटवून टाकायची. याचा अर्थ नामात रंगला याच्यात स्थिरावला नाही. असा जो बनू शकतो तो रामप्राप्ती करण्याचं साधन करणारा उत्तम साधक आहे. भोगासंगी कुठे न गुंतावे, झालं ते संपलं. औषधाची सवय नाही लागत, औषधाची आवड नाही निर्माण होत. त्यांनी माझा ताप गेला त्या गोळीने, मग आता जन्मभर उरलेल्या आयुष्यामध्ये गोळीच खायची ती नाही, असं नाही. दुखणं गेलं की गोळ्या गेल्या, त्यात अडकून नाही पडत. पण त्या दारूच्या पहिल्या घोटाने खूप छान वाटलं, आणि म्हणून आता रोज दारू प्यायला लागला, हा गुंतला. औषधात जसे आपण कधीच गुंतत नाही. नोकरी करणाऱ्याला त्याचा साहेब कधीच आवडत नाही, पण जागृती यावी लागते, आणि आपल्याला आवश्यक ते प्रसंग येईल तसे व्यवहार करावे लागतात. महाराज म्हणतात तुम्हाला सुखाने परवानगी आहे, अडकून पडू नका. अडकून पडायचं ते फक्त रामात, नामात रंगुनी या व्यवहारी सर्व भोग सेवावे. कोणत्याही भोगाचा निषेध नाही. हाची सुबोध गुरूंचा उपदेश फक्त न गुंतण्याचा आहे, आणि त्याच्यामुळे कशाचा निषेध नाही केला. निषेध पदार्थांचा, प्रपंचाचा निषेध नाही आहे हा आपण त्यात अडकून पडतो ह्याचा निषेध आहे. म्हणून सर्व भोगाची परवानगी आहे, गुंतून राहण्याची, स्थिरावण्याचा निषेध आहे. त्यात स्थिर नाही व्हायचं. पाऊस थांबला की छत्रीचा माझा मिटला संबंध. मुक्कामाला जाऊन पोहोचले, संपला रिक्षेचा संबंध. आपल्याला किती खूपदा रिक्षेने हिंडतो आपण, कोणत्या कोणत्या रिक्षात गुंतलोय सांगा बरं. इथून तितकं जायचं, पोहोचलो की रिक्षाचा माझा संबंध संपला. असं व्यवहारापुरता ज्याला हाताशी धरणे ते नक्कीच धरायचं, आणि त्याला हाताशी धरून म्हणजे त्याचे सगळे भोग भोगायचे, पण त्या स्थिरावायचं नाही. तेही चालू असताना अंतःकरणाचा एक उपदेश आहे, हरी बोला हरी बोला, नामात रंगुनी या, हरिमुखे म्हणा हानिमुखे म्हणा,
या सर्व गोष्टी एकच उपदेश करतात. लक्ष फक्त तिथे. ते आहे ना, गाई गुरु रानात चरायला जातात. गाईचं वासरू लहान आहे, ती रानात चरायला गेली, तिचे लक्ष पिलापाशी. याप्रमाणे तुका म्हणे असो भलतीये व्यापारी, लक्ष सर्वेश्वरी चुको नको. लहान बाळाची आई नोकरी करताना नोकरीवर जाते, तिच्या डोक्यात बाळ असतं हे लक्षात ठेवा. जिथे नोकरी तिथले कामच करीत असते, ती कामं तिथले करते ना, आठवत असते इकडे. असं भीष्माचार्यांचा अनुभव आहे. त्यांनी केलं तसंच. कौरवांच्या बाजूने लढाई करतायत, पण यशाची आठवण करतात ती पांडवांची. राहतायत कौरवांकडे, आठवतायत पांडवांना. युद्धाच्या डावपेचाप्रमाणे सैन्याची रचना करून देत आहेत कौरवांना, पण कामना करतायत पांडवांच्या जयाची. ते पांडवात रंगले आहेत आणि कौरवांनी सांगितल्याप्रमाणे करतायत. हे छान उदाहरण लक्षात ठेवू आपण. त्या दाराने आणलं अशा सूचना करतायत आपल्या कौरवांकडच्या लोकांना, पण आठवण पांडवांची चालू आहे. बसतायत कौरवाकडच्या रथामध्ये, पण आठवण करतायत पांडवांची. एवढी सगळी सर्कस करण्याचा प्रसंग आपल्या प्रारब्धामुळे आपल्याला जीवनात आहे. कधी आनंद नाही होत. एवढा पसारा करून काय आनंद झाला नाही. रोज रममाण व्हायसाठी, स्थिर होण्यासाठी वेगळे विषय लागतात. आपल्या या खोडी करतात टी व्हीवाल्यांना. त्या टी व्हीवर किती वेगवेगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात, कारण आपण कोणत्याही एका गोष्टी स्थिर नाही म्हणून इतकं दाखवावं लागतं. आपण कुठल्याच पदार्थाचं व्यसन नाही लावलं म्हणून आपल्याला व्यसन एकच विषय भोगण्याचं. पण मला सरबत खूप आवडतात. 15-20 सरबत आहेत माझ्या घरी. एकच का नाही पुरत? नाही, व्यवहारामध्ये अनेकातच गुंतण्याचा प्रसंग आहे. त्याच्यासाठी मी लिंबाचं सरबत केलं, त्याच्याबरोबर मी लिंबाचं प्याली. यांच्याबरोबर यांना ते आवडतं म्हणून केलं, यांच्या सोबतीने मी ते पण घेतलं. हाची सुबोध गुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे. स्थिर व्हायचं ते राम राम नाम. आणि व्यवहार शरीर धर्म म्हणून, गरज म्हणून जे ज्यावेळी येतील ते त्यावेळी त्याला न्याय देऊन संपवून टाकायचे. त्यात अडकून नाही पडायचं. नामात रंगुनी या व्यवहारी सर्व भोग सेवावे. एखाद्याची हत्या करण्याचा प्रसंग येईल, करून टाकायची, नाही अडकून राहायचं त्याच्यात. माझं कर्तव्य म्हणून आहे, माझ्यावर जबाबदारी आहे म्हणून मी ते पत्करलं, ही जबाबदारी पार पाडणे म्हणून मी ते करणार आहे. न हंती भगवद्गीता सांगते. त्याच्यात मन जर त्याच्यात चिकटवून ठेवलं तर त्याचं पाप पुण्य आहे, बाकीच्या वेळी नाही. सर्व भोग सेवावे. नुसतंच चहाचं व्यसन असणाऱ्याला सरबत नाही चालत हो. दूधच पिणाऱ्याला कॉफी नाही चालत हो. त्यांनी त्याचं व्यसन केलंय, तो कॉफीत गुंतलाय.
असा जो नसेल त्याला त्यावेळी सरबत मिळालं तर पिऊन घेतो, दूध मिळालं तर पिऊन घेतो, नुसतं पाणी मिळालं पिऊन घेतो, काही नाही मिळालं तरी वाईट वाटत नाही. कशाची सवय नाही लावून ठेवायची. ज्यात गुंतलून जी सवय आपल्याला मोक्षाला नेते, सुखदायी होते, तेवढ्यातच सवयीमध्ये अडकून राहायचं. बाकी मोकळं मन ठेवायचं. ज्यावेळी जे येईल ते. भाजी रोजच बटाट्याची भाजी असं नाही, ज्यावेळी जी भाजी येईल ती आनंदाने खायची, म्हणजे जेवणाऱ्याला जेवण्याचा त्रास नाही होत. स्थिरावून राहणे, मन त्याच्यातच ठेवून देणे, याला गुंतणे म्हणतात. आणि ज्यात गुंततो ते त्याला चिकटतं. चिकटलेली गोष्ट काढून टाकणे फार अवघड जाते. गुंतणे म्हणजे एकमेकात अडकून पडणे, वेगळं व्हायला अवघड होणे. सूत एकमेकात गुंतून पडतं, नाही मोकळं करणं जमत. लांब केस असले म्हणजे केसात केस गुंततात, मोकळेपणाने विंचरता येत नाहीत. गुंतले. अडकून पडणे, अडकून पडणं म्हणजे परतंत्र होणे, आणि पारतंत्र्य हे दुःखाचं कारण आहे. गुंतण्याचा अर्थ त्याच्या स्वाधीन होऊन जाणे, परतंत्र होणे. एवढा सावधपणा ठेवा, एवढा उपदेश आहे. आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर जावे, हाची सुबोध गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. ही पुढची आर्य आहे. आज आपल्याला 1-2 प्रवचनं पुरे करायचे आहेत. या आनंदात असावे याचा 15 मिनिटांनी विचार सुरू करू. आता श्रीराम, जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.